नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्यासारख्या लोकनेत्याच्या जीवावर मोठे होऊन त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी करणाऱ्या गद्दार बांडगुळांना धडा शिकवण्यासाठी सुरेशभाऊ खाडे यांच्या तालमीत तयार झालेले त्यांचे सवंगडी त्यांना विधानसभा निवडणुकीत साथ देणार का, अशी चर्चा मिरज विधानसभा मतदारसंघातील जनतेमध्ये सुरू आहे। खऱ्या अर्थाने सांगली जिल्ह्यातील सरंजामदारीचे राजकारण मोडीत काढून ते सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या नेत्यांच्या हातात घेण्याची किमया नामदार सुरेशभाऊ खाडे यांनी जत राखीव मतदारसंघातून केली। त्यानंतर मिरज विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायला सुरुवात केली। दरम्यानच्या काळात नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्या छात्रछायेखाली अनेक जण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या उंचीवर पोहोचले। मात्र आता पोट भरल्यानंतर काहींना गद्दारीची अवदसा सुचली आहे आणि त्यांनी थेट ज्यांच्या छत्रछायेखाली आपण वाढलो मोठे झालो त्या सुरेशभाऊ खाडे यांना राजकीय आखाड्यातून बाजूला करण्याचे मनसुबे रचले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत जणू सुरेशभाऊ खाडे यांच्याशी राजकीय लढाई करायला काही गद्दार बांडगुळांनी हातात शस्त्र घेतलंय। अशा काळात आगामी विधानसभा निवडणूक ही नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्यासाठी महत्त्वाची असेल। मात्र त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट ही आहे की जर काही जण सुरेशभाऊ खाडे यांचेच खाऊन गाडी खालून जाणाऱ्या श्वानांप्रमाणे आपणच गाडी ओढत आहोत अशा आविर्भावात ज्यांना आव्हान देणार असतील तर तालुक्यात सुरेशभाऊंचे निष्ठावंत म्हटले जाणारे समर्थक संघर्षाच्या काळात सुरेशभाऊंना साथ देणार का, अशी कुजबूज मिरज विधानसभा मतदारसंघातील सुरेशभाऊ निष्ठावंत जनतेमध्ये ऐकावयास मिळत आहे। काही तुटके कार्यकर्ते कामापुरते भाऊंकडे आणि मलिद्यासाठी दुसरीकडे अशा पद्धतीने वागत आहेत। अशा सूर्याजी पिसाळांना आता तरी सुरेशभाऊ खाडे खड्यासारखे बाजूला करणार का, असाही प्रश्न मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालाय।